तिला फक्त त्याच संख्येने भाग जातो, ती मूळ संख्या, आणि जी कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. साधं सरळ तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर जी कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही स्वतःचा पाडा सोडून, तिला म्हणायचं मूळ संख्या. ओके, मग 2 ही अशी संख्या आहे जी समसुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. सर्वांनी वही पेन घेऊन बसायचे आणि जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्यायचे. 2 ही एकमेव संख्या अशी आहे जी मूळ सुद्धा आहे आणि समसुद्धा आहे. ठीक आहे, मग ती सर्वात लहान, सर्वात मोठी एकमेव सममूळ संख्या आहे. म्हणजे 2 ही सर्वात लहान सुद्धा आहे, 2 ही सर्वात मोठी सुद्धा सममूळ संख्या आहे. ठीक आहे, आता एकक स्थानी असणारे अंक 0, एकक स्थानी 0 असणारी एकही मूळ संख्या नाही. एकक स्थानी 1 असणाऱ्या 5 मूळ संख्या आहेत. एकक स्थानी 2 असणारी 1 मूळ संख्या आहे. एकक स्थानी 3 असणारी 7 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, एकक स्थानी 4 असणारी 1 सुद्धा मूळ संख्या नाही. एकक स्थानी 5 असणारी 1 मूळ संख्या आहे. एकक स्थानी 6 आणि 7 असणाऱ्या 6 मूळ संख्या आहेत. हे लिहून घ्यायचंय सर्वांनी. एकक स्थानी 8 असणारी 1 पण मूळ संख्या नाही. एकक स्थानी 9 असणाऱ्या 5 मूळ संख्या. ठीक आहे, मला आता सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा की एकूण 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा. 13, 17, 15 नाही का? 15 नाही, का? ती 3च्या आणि 5च्या पाड्यात येते म्हणून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी काय सांगितलं, मूळ संख्या जर तुम्हाला ओळखायची असतील तर त्या मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा ती स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, दुसरं कोणत्याच पाड्यामध्ये येते. पण 15 ही संख्या 3च्या सुद्धा पाड्यात येते, 5च्या सुद्धा पाड्यात येते. त्याच्यामुळे 15 ही मूळ संख्या नाही. 17. ओके, पुढे चला. 19. ओके, 23, 29, 29 बरोबर. 27 नाही येत, 25 सुद्धा नाही येत. 29 नंतर 31 येते, 37, 37 येते, 41, 41, पुढं 43, 43, 47, 47, 53, 59, 59, 61, 61, 67, 67, इथं लिहिते मी 67. पुढं 71, 68, 68 समय. समय. व्हेरी गुड. 68 नाही येत कारण एकक स्थानी 8 आहे, सम आहे. ओके, 68 नाही. 67 झाल्यानंतर 71, 73, हा 79, 79 बरोबर आहे. 79 बरोबर आहे. 83, 83, 89, 89 बरोबर आणि 97. 97. ओके, ह्या 49 मूळ संख्या आहेत. सर्वांनी लिहून घ्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ठीक आहे, मूळ संख्येवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. मूळ संख्या पाठ करा, वारंवार विचारल्या जातात मूळ संख्या. ठीक आहे, झाले सगळ्यांचं. ओके, आता इथं प्रश्न, इथं तुम्हाला चार्ट हा दिलाय बघा. एकक स्थानी 0 असणारी एक पण मूळ संख्या नाही. आताच आपण लिहून दिल्या होत्या मूळ संख्या. एक पण मूळ संख्या नाही. त्यानंतर एकक स्थानी 1 असणाऱ्या 5 मूळ संख्या येतात. एकक स्थानी 1 असणाऱ्या 5 मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. 11 आहे, 41 आहे, 31 आहे, ओके, 61 आहे आणि 71 आहे. 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या 5 मूळ संख्या एकक स्थानी 1 असणाऱ्या आहेत. एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या. ठीक आहे,
चला, समजले सर्वांना? असंच तुम्हाला शोधायचंय. एकक स्थानी 2 असणारी मूळ संख्या एकच आहे. कोणती आहे ती एकक स्थानी 2 असणारी मूळ संख्या? 2च आहे. ठीक आहे. त्यानंतर एकक स्थानी 3 असणाऱ्या 7 मूळ संख्या आहेत, म्हणजे 13, 23, 43, 53, 73, 83 अशा 3 अशा एकूणच 7 मूळ संख्या आहेत. हे तुम्हाला शोधायचंय. हा चार्ट लिहून घ्या सर्वांनी. दशक स्थानी 9 असणारी एकूण मूळ संख्या एकच आहे. दशक स्थानी 2, 3, 5, 7, 8 असणाऱ्या मूळ संख्या 2 आहेत, म्हणजे 29 आणि 23 2 असणाऱ्या. ठीक आहे. दशक स्थानी. एकतीस आणि 37 दशक स्थानी 3 असणाऱ्या 2 संख्या, दशक स्थानी 5 असणाऱ्या 2 संख्या. ठीक आहे. 53 आणि 59. 4 आणि 7 दशक स्थानी 4 आणि 7 असणाऱ्या संख्या 3 आहेत. दशक स्थानी 1 असणारी संख्या 4 आहेत. समजले का? हे सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, हे समजले का? हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. सर्वांनी कॅमेरा ऑन करून बसायचे. सार्थक, मोक्षद, जागृती, लीना. आता आपण शिकतोय संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? उदाहरणात बघा, इथं दिलेलं आहे 15 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 3, 5, 15 या 4 संख्याने भाग जातो, म्हणून 15 ही संख्या काय आहे? संयुक्त संख्या आहे. बरोबर. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहे? 74. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात, कारण 25 मूळ संख्या आहे 1 ते 100 मध्ये. बरं का, 25 मूळ संख्या आहेत. एक ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. मग राहिलेल्या 74 इथं दिले बघा. 100 वजा 26 बरोबर 74. या सगळ्या 74 संख्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या. ठीक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे काय ते दिले. जोडमूळ संख्या म्हणजे 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. त्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात. 3 आणि 5 या 2 मूळ संख्याच्या दरम्यान 4 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या एकूण किती आहेत? 25 आहेत. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? संयुक्त संख्या 74 आहेत. आणि जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? जोडमूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 मध्ये 8 आहेत. 8. ठीक आहे. हे छोटे छोटे पॉइंट्स लिहून ठेवा. ओके. चला, आता याच्यानंतर आपण घेऊया श्रावणीचं वाचन. श्रावणी, माईक ऑन करायचंय. तोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांनी वाचन करा. श्रावणी, माईक ऑन करा. येस मॅम. श्रावणी, चला वाचन करा. येस. वाचन करा. उदाहरण 15 या संख्येला 1, 3, 5, 15 या 4 संख्यांनी भाग जातो, म्हणून 15 ही संयुक्त संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, कारण 25 मूळ व 1 ही संख्या संयुक्त ही नाही व मूळही नाही. अशा 100 वजा 26 बरोबर 74. जोडमूळ संख्या 2 मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते. त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणात 3 व 5 या 2 मूळ संख्येच्या दरम्यान 4 ही संख्या संयुक्त संख्या आहे, म्हणून 3, 5 ही जोडमूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्या जोड्या आहेत. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. ओके.
चला, खूप छान, व्हेरी गुड. ओके. आता असं म्हटलं जातं, समूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर दिलेल्या संख्येत एक आहे बरं का, एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्येला आपण समूळ संख्या म्हणतो. आता हे विभाजक म्हणजे काय? 9चे विभाजक 3 आणि 9, म्हणजे 3 आणि 9ने 9ला भाग जातो किंवा 3 आणि 9च्या पाड्यामध्ये 9 ही संख्या येते, म्हणून त्याला ते 9चे विभाजक असं म्हणतात. ठीक आहे. आता मग समूळ संख्या म्हणजे काय? कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला समूळ संख्या असं म्हणतात. 9 आणि 10 ही एकामागे एक संख्या येतात ना, दोन. ठीक आहे, त्याला समूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे त्याचा विभाजक एक असला पाहिजे. 9 आणि 10 याचे सामायिक विभाजक बघा एक आहे, म्हणजे हे जे आहे 9 आणि 10चे सामायिक विभाजक आहेत, सारखे विभाजक आहेत, समान विभाजक आहेत. ठीक आहे, म्हणून 9 आणि 10 या समूळ संख्या आहेत. 9 आणि 10 काय आहेत? समूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे काय? दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर दिलेल्या संख्येत एक सामायिक विभाजक असावं आणि त्या संख्या क्रमाने येणाऱ्या असाव्या. दोन संख्या एकामागे एक अशा येणाऱ्या क्रमाने संख्याच्या जोडीला आपण समूळ संख्या असे म्हणतो. महत्वाचं, समूळ संख्यांचा सामायिक विभाजक हा एक हाच असतो. कधी कधी याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की समूळ संख्यांचा सामायिक विभाजक एक हाच असतो का समूळ संख्यांचे सामायिक विभाजक हे असतात, असे याच्या समूळ संख्यांवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, हे थोडंसं तुम्हाला नवीन असेल, कारण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण जरा समूळ संख्या, जोडमूळ संख्या हे नवीन ऐकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. ठीक आहे, येस. चला, यातले काही महत्वाचे पॉइंट लिहून घ्या, आपण पुढे जाणार आहोत. आता बघू आपण त्रिकोणी संख्या. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे, त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर दोन क्रमवार संख्याच्या गुणाकाराशी नमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. दोन क्रमवार संख्या, आताच क्रमवार संख्या काय बघितलं आपण? एकानंतर एक येणारी, 9च्या नंतर 10 येते, 12च्या नंतर 13 येते, 7च्या नंतर 8 येते, क्रमवार संख्या. ओके, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराशी निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. याचं बघा हे सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद भागिले 2, हे याचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढायचं. आता बघा इथं उदाहरणार्थ आपण 2 घेतलं, यांच्या ठिकाणी 2, किंवा आपण उदाहरणार्थ 3 घेऊया, यांच्या ठिकाणी आपण घेतलं 3, 3 अधिक 1 म्हणजेच क्रमवार संख्या मिळते आपल्याला 4 भागिले 2. ओके, 4 येईल का मग? 4 3 गुणिले 4 भागिले 2, 3 चोक 12. 12ला जर 2 न भाग घातले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 12ला 2 न भाग घातल्यानंतर उत्तर येते 6, म्हणजे 6 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. हे सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढायचं. कंसाच्या बाहेर काही नसतं, म्हणजे गुणिले असतं 4. 4 आणि 1 5, 4 गुणिले 5 आपण केलं भागिले 2, 4 पंचे 20, 20 भागिले 2 उत्तर येते 10, म्हणजे 10 ही काय आहे? 10 ही काय आहे? त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला. ठीक आहे, समजले का सर्वांना? दर शुक्रवारी आपली टेस्ट असणार आहे. ज्या दिवशी टेस्ट नाही होणार त्या दिवशी आपली ओरल होईल, म्हणजे तोंडी परीक्षा होईल. ठीक आहे, समजले का त्रिकोणी संख्येचं? आता मी आणखी एक उदाहरण तुम्हाला देणार आहे. मी एक संख्या देणार आहे, संख्या घ्या आता 6. चला, आता याचं त्रिकोणी संख्या कोणती मिळेल 6 पासून ते मला सांगायचं सर्वांनी. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. दिवेश, माईक ऑन करा. दिवेश, टीचर. दिवेश उशिरा जॉईन झाला का? नाही, सुरुवातीपासून नाही दिसला. ठीक आहे, 6 ही संख्या, बर 6 संख्या दिली आहे, ते सूत्रामध्ये ठेवायची आणि त्याच्यापासून त्रिकोणी संख्या तयार करायची. दिवेश, काय उत्तर येईल? बरोबर. n म्हणजे n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2 हे सूत्र आहे. आता मी 6 संख्या दिली आहे, तर n च्या ठिकाणी 6 ठेवायची
कंसामध्ये 6 अधिक 1 7 भागिले 2. ठीक आहे, बघा 6 ही संख्या दिली आहे मी. हा, आता इथं काय येणार, गुणिले येणार. 6 गुणिले 7 भागिले 2. 6 7 42, 42 भागिले 2. कितीचा भाग जाईल? 2 न 42 ला भाग घालायचा आहे. बेक बे बेदुनी 4, बेक बे म्हणजे 21 उत्तर येईल. 21 उत्तर येईल. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. आले का लक्षात सर्वांच्या? त्रिकोणी संख्या शोधायचं कसं समजलंय का सर्वांना? यस मॅम. ओके. चला आणखी एक संख्या घ्या. आता मी 2-3 संख्या देते, त्याच्यावरनं तयार करा. 8 9 4 आणि 6. चला याच्यापासून त्रिकोणी संख्या तयार करा. एनच्या ठिकाणी दिलेले मी एन बरोबर 8, एन बरोबर 9, एन बरोबर 4, एन बरोबर 6. एनच्या ठिकाणी मी संख्या दिल्या त्या सूत्रामध्ये ठेवायचे सगळ्यांनी आणि हे 4ही उदाहरणं सोडवायचे. वही पेन घेऊन बसायचे क्लासला. बघा आता हे सोडवायचं कसं? पहिल्यांदा 8 9 4 6 आपण संख्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे, 8 9 4 आणि 6. मग आता हे यांच्या ठिकाणी आपण 8 ठेवूया. मग 8 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे, 8 आणि 8 अधिक 1 9 गुणिले 9 भागिले 2. 8 9 72. 72ला जर आपण 2 न भाग घातले तर तुम्हाला माहितीये 36चा भाग जातो. बेक बे बेत्रिक 6 उरला 1 बेसख 12. 36 आलं. 8 पासून आपल्याला 36 ही त्रिकोणी संख्या मिळाली. तसंच करायचं 9चं सुद्धा. 9चं सुद्धा तसंच करायचं आहे. ठीक आहे, आता इथं आपण 9 ठेवूया. 9 ओके, 9 9 आणि 1 10. 10 गुणिले 9 किंवा 9 गुणिले 10 90. 90 भागिले 2 तुम्हाला माहिती आहे 45. 45 संख्या येईल. ठीक आहे, 4 सुद्धा आपण जर इथं ठेवलो 4 येस बरोबर आहे. शिवराज बरोबर आहे 4. ओके, इथं पण 4 यांच्या ठिकाणी 4 ठेवला आपण. 4ला 4चं शास्त्र 4 आणि 1 5. 4 पंचे 20. 20 भागिले 2 काय उत्तर येते 10. इथं आपल्याला 10 संख्या मिळेल. 6चं सुद्धा तसं सेम तुम्हाला गणित सोडवायचंय. सर्वांनी लक्ष द्या. 6चं सुद्धा सेम. 6 इथं लिहा. 6 आणि 1 7. 6 7 42. 42ला 2 ने भाग घाला. किती उत्तर येईल 21. ठीक आहे, समजले का सर्वांना? असं आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायच्या आहेत. मला वाटत नाही आता त्रिकोणी संख्या कुणाला समजलं नसेल. त्रिकोणी संख्या आता समजला असेल सर्वांना. ठीक आहे, ओके पुढे जाऊया आपण. आता त्रिकोणी संख्या शोधायच्या कशा, सूत्र काय आहे हे सगळं पाहिलं आपण. आता 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या बघा कोणत्या कोणत्या. या सगळ्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. याच्यावरती टेस्ट होणार आहे शुक्रवारी. त्याच्यामुळे हे सगळं पाठ करा. तोंडी झाली तर मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या हे सगळं विचारणार आहे मी. ठीक आहे, आता त्रिकोणी संख्येचा पाया कसं काढायचं बघा. बरोबर सांगतं. त्रिकोणी संख्येचा पाया 15 गुणिले 16 भागिले 2. 15 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे, तर 120 ही त्रिकोणी संख्या आहे. आताच आपण त्रिकोणी संख्या शोधल्या ना. 6 गुणिले 7 भागिले 2. मग 6 7 42 भागिले 2 काय उत्तर आलं होतं 21. म्हणजे 21 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 6 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे आणि 21 ही त्रिकोणी संख्या आहे. बरोबर. सहा ही त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 6 हा पाया आहे आणि 21 ही त्रिकोणी संख्या आहे.
बरोबर आहे श्रावणी, व्हेरी गुड. पाया कुणाला म्हणायचं, त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायची, त्रिकोणी संख्या शोधायची कशी, 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत हे सगळं समजून घ्यायचंय. ठीक आहे, चल पुढे जाऊ. चौरस संख्या म्हणजे काय शिकूया आपण. ठीक आहे, चौरस संख्या म्हणजे दिलेल्या संख्येला जर त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या ही चौरस संख्या असते. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने जर गुणलं म्हणजे साधं सरळ चौरस संख्या म्हणजेच काय तर वर्ग संख्या. वर्ग संख्या आपण वर्ग कसं काढतो, त्याच संख्येला त्याच संख्येने गुणायचं. 2चा वर्ग 2 गुणिले 2 4, 3चा वर्ग 3 गुणिले 3 9, 6चा वर्ग 6 गुणिले 6 36, 7चा वर्ग 7 गुणिले 7 49. मग ह्या सगळ्या काय आहेत, ह्या सगळ्या वर्ग संख्या सुद्धा आहेत आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहेत. वर्ग संख्या सुद्धा आहेत आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहेत. येते लक्षात. दिलेल्या संख्येला जर त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या ही चौरस संख्या म्हणजेच त्याला वर्ग संख्या सुद्धा म्हणतात. इथे उदाहरणामध्ये दिलेल्या 7 गुणिले 7 49, म्हणजेच 49 ही 7चा वर्ग आहे. बरोबर. 9 हा 3चा वर्ग आहे, 36 हा 6चा वर्ग आहे, 49 हा 7चा वर्ग आहे. मग 1 ते 100 मध्ये 10 चौरस संख्या येतात. लक्षात ठेवायचं किती चौरस संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 10 चौरस संख्या आहेत. कोणत्या कोणत्या, 1 4 9 16 25 36 49 64 81 100, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्या. 1 ते 100 मध्ये एकूण 10 चौरस संख्या आहेत, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या. ठीक आहे, कुणाला काही अडचण आहे का? आतापर्यंत जे शिकवले त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे, कुणाला काही समजत नाही? चला हे पॉइंट्स लिहून घ्या. आजचा क्लास आपण इथेच थांबवतोय. राहिलेला भाग आपण उद्या कंटिन्यू करू. हाच चॅप्टर आपल्याला उद्या घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर चॅट बॉक्समध्ये डाऊट टाईप करा किंवा डी टाईप करा. चॅट बॉक्समध्ये डी टाईप करा किंवा हँड रेज करा. शिकवलेलं कुणाला कुठली कन्सेप्ट समजली नसेल तर प्रश्न विचारा. चला दिवेश, माईक ऑन करा. दिवेश. हा टीचर. बोला. काय नाही टीचर, चुकून टाकलं होता. चुकून लागला. डी कसा चुकून टाकला?